नमस्ते मित्रांनो. मित्रांनो, मी नुकतंच एक आत्मकथन वाचलं आणि त्या आत्मकथनाचं नाव आहे पट्यारा आणि त्याचे लेखक आहेत संतोष नागो शिंदे. यांनी हे लिहिलेलं पुस्तक आहे, हे त्यांचं आत्मकथन आहे आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरती एक अतिशय सुंदर असं चित्र आहे. एका व्यक्तीचे पाय आहेत आणि त्याच्या पायामध्ये एक फूल आहे, दिसत असेल तुम्हाला. तर ह्याच्यामधून आपल्याला असं समजतं की कोणतीही परिस्थिती कितीही प्रतिकूल असेल, संघर्षमय असेल, तर आपण आपली वाट ही चालू ठेवायला हवी आणि वाटेत कोणत्याही आपल्या अडी-अडचणी आल्या, किती खड्डे आले, तरी आपण न डगमगता आपलं चालणं पुढं ठेवलंच पाहिजे. असा संदेश या पुस्तकातून मला मिळतो आणि या पुस्तकाच्या पट्यारा या शीर्षकाच्या खाली सुद्धा लिहिलेलं आहे, की प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या जिद्दीची विलक्षण कहाणी आणि तसंच हे पुस्तक आहे. लेखक संतोष नागो शिंदे यांनी लिहिलेलं. हे पुस्तक संतोष नागो शिंदे यांचं मला खूप भावलं. कारण त्याच्यामध्ये संघर्ष आहे आणि त्याच्यावरती जिद्दीने केलेली मात आहे. ही कथा आपल्याला बरंच काही शिकवून जाते, बरंच काही आपल्याला समजावून जाते. संतोष नागो शिंदे हे त्यांचा बालपणापासूनचा जो काही संघर्ष आहे, तो संघर्ष त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. हे पुस्तक जेव्हा संतोष नागो शिंदे यांचं बालपण सुरू होतं, तेव्हा बालपणीचं त्यांचं शिक्षण, त्यांची घरची परिस्थिती ही कशाप्रकारे होती, ती अत्यंत विदारक अशी परिस्थिती होती, की जेव्हा त्यांना शिक्षण घेण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांचे वडील नेमके त्यांचा जन्मदाखला आणण्याचं कारण सांगून जे बाहेर जातात, तेव्हा काही दिवसांनीच परत येतात आणि त्यांना दारूचं व्यसन जडलेलं असतं आणि त्या दारूच्या व्यसनामुळे त्यांचं खूप आर्थिक, मानसिक असं कौटुंबिक त्यांचे प्रत्येक कुटुंबाचे जे हाल होत असतात. त्यामुळे संतोष नागो शिंदे यांचं शाळेतील ॲडमिशन हे काही होऊ शकलेलं नसतं. पण त्यासाठी नंतर जेव्हा संतोष शिंदे यांची आई जेव्हा ॲडमिशन करण्यासाठी मागे लागते, तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये ती संतोषला सांगते, की आज तुझं ॲडमिशन आपण करायचं आणि ती त्याला शाळेत घेऊन जाते आणि शाळेतले जे काही शिक्षक असतात, ॲडमिशनची प्रोसेस चालू होते आणि ॲडमिशन करण्यासाठी ते जन्मदाखल्याची मागणी करतात, पण त्यांच्याकडे कुठलाही जन्मदाखला वगैरे नसते. त्यामुळे ते जे क्लर्क आहेत, शिक्षक आहेत, ते त्यांना पैसे मागतात. तर हातातोंडाशी त्यांचे कष्ट करून कमवलेले जे काही पैसे असतात, मोलमजुरी करून आणि त्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालणार असतो. आज हा काम केलं तर आज आपल्याला पैसे मिळतील अशी ती अवस्था असते. पण आत्ताशी असलेले जे काही पैसे आहेत ते त्यांना ते देऊ करतात आणि त्यांचं ॲडमिशन करतात आणि अशा प्रकारे त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू होतो. पण इथेच हा प्रवास सुरू होतो, पण त्याचबरोबर संघर्षमय परिस्थिती ही तितकीच सुरू होते आणि यातूनच त्यांना एक गोष्टी संतोष शिंदे यांना समजू लागतात. शैक्षणिक प्रवाहात आल्यानंतर त्यांना आपल्या घरची परिस्थिती ही जाणवू लागते. आपल्या आईचे कष्ट जाणवू लागतात. आपल्या वडिलांची व्यसनाधीनता ही किती खोलवर त्यांना जडलेली आहे, हे सुद्धा त्यांना समजतं आणि याच्यातून कशाप्रकारे बाहेर पडायला हवं याच्यावरती चिंतन हे हळू-हळू त्या बालमनाच्या आतमध्ये कुठेतरी रुजत असतं आणि त्याच्यावर कोणते मार्ग काढले पाहिजेत, हे सुद्धा ते आपल्याला या आत्मकथनामध्ये आपल्याला वाचायला मिळतील आणि तिथून पुढे शिक्षणाचा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा शिक्षण आणि काम करणं ह्या गोष्टी किती गरजेच्या आहेत हे त्यांना जाणवतं. कारण आपण आपल्या आईला हातभार लावायला हवा आणि आपलं जे काही एकटीचा जो काही कुटुंबाचा संसार ती बिचारी चालवत आहे, तर त्याला आपण थोडी का होईना मदत करायला हवी आणि त्याचबरोबर आपल्या शिक्षणासाठी सुद्धा आपण काही पैसे साठवायला हवेत, हे सुद्धा त्यांना जाणवतं आणि तेव्हा ते मोलमजुरी करायला सुरुवात करतात. ते गवंडी म्हणून काम करतात. त्याचा जो एक अनुभव आहे, ते जेव्हा गवंडी म्हणून एका बांधकामावरती काम करत असतात साईटवरती, तेव्हा त्यांना रोजचे पगार मिळत असतात आठवड्याच्या शेवटी. तर तिथे त्यांना जो काही एक प्रसंग येतो, तो एक मला तुम्हाला सांगायला आवडेल, की अ, "अल्लाह तुझे बरकत देगा" असं ह्या पुस्तकामध्ये ते एक प्रकरण आहे.
तेव्हा हा हा लेखक हा किती चिंतनशील स्वतःशी आहे हे कळतं, की जेव्हा त्यांना कळतं, की आपल्या ठेकेदारांनी आपल्याला कमी पैसे दिलेले आहेत आणि त्याचा जाब विचारण्यासाठी ते घरी जातात. त्यावेळी त्या ठेकेदाराच्या घरी गेल्यानंतर त्यांना समजतं, की त्या ठेकेदाराच्या घरी त्यांचा मुलगा आजारी पडलेला आहे आणि 4-5 दिवस तो काही काही केलं त्याला बरंच वाटत नाही आणि हे त्यांच्या कानावरती शब्द बाहेर ऐकू येतात लेखकाला आणि जेव्हा ते घरात जातात, तेव्हा तो ठेकेदार आणि त्याची बायको विवंचन पडलेला असतो, की आता पैसे कुठून आणायचे आणि आपल्या मुलाला कसं बरं करायचं? आणि तेव्हा ठेकेदार संतोषला विचारतो, की "अरे, तू कब आया? कैसे आया?" तेव्हा संतोष म्हणतो, की "मी सहजच तुमच्या घरी आलेलो आहे." तेव्हा संतोष सांगत नाही, की मला माझे कामाचे पैसे तुम्ही कमी दिले तर ते मला पूर्ण द्या. संतोष म्हणतो, की "मी उद्या येणार नाहीये कामावरती सांगण्यासाठी आलोय आणि मला माझा निकाल आहे, हे मी सांगायला आलो आहे." तेव्हा त्या ठेकेदाराला कळतं, की खरंच ह्याला काहीतरी वेगळं सांगायचं होतं आणि ह्याला याचे पैसे हवे होते. पण तसं काही त्यांनी मागितले नाही. तेव्हा त्या ठेकेदाराच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि तो त्याला बाहेर सोडायला येतो आणि म्हणतो, की "उद्या तू चांगल्या नंबरनी पास होशील. अल्लाह तुझे बरकत देगा." असं त्याला सांगतो आणि खरंच लेखक दुसऱ्या दिवशी खूप चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतो आणि ह्या प्रकरणातून कळतं, की एक माणूस कसा विवेकशील घडत असतो आणि परिस्थितीचा मारा आपल्यावरती इतक्या पद्धतीने होत असतो, पण आपण त्याला कशा पद्धतीने उत्तर देतो, कशा पद्धतीने आपण समजून घेतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तसंच ह्याच्यामधील जी काही छोटी-छोटी प्रकरणं आहेत, ती अत्यंत वाचनीय आहेत आणि वाचकाला खिळवून ठेवणारे आहेत. काही ठिकाणी तुम्ही अत्यंत अगतिक होता, हतबल होता वाचताना, की इतकी कशी क्रूर परिस्थिती असते, की लेखकाला कष्ट करून त्यांनी मिळवलेली सायकल असते आणि ती सायकल सावकारीच्या कर्जामुळे त्यांना विकावी लागते आणि त्या सायकलचा जो काही लिलाव आहे, हे जे प्रकरण मी जेव्हा वाचलं तेव्हा मी खरंच अ, अत्यंत दुःखी झालो. पण हा प्रवास त्यांनी तिथेच थांबवला नाही. आपल्यावरती येणारे जे काही दुःख आहे, एकानंतर एक त्याच्यातून आपण सावरायला हवं. हे असं मला हे पुस्तक वाचताना जाणवलं, की आपल्या आयुष्यामध्ये अनेक खडतर प्रसंग आले तरी आपण थांबायचं नसतं. पुढे-पुढे चालत राहायचं असतं आणि पुढे लेखक तसाच पुढे चालत राहतो आणि त्याच्यावरती महत्त्वाचे म्हणजे वाचन संस्कार हे तो स्वतःवरती घडवतो, की आपल्याला काय वाचायला हवं आणि काय नको वाचायला. अचानक त्याचे जे काही पाय आहेत ते लायब्ररीकडे वळतात. गावामधली जी काही लायब्ररी आहे, त्या लायब्ररीमध्ये जाऊन त्याला जितकं वाचन करता येईल, तितकं तो वाचू लागतो आणि त्या वाचनातून त्याला जे काही आकलन होतं, त्याचं जे काही परिवर्तन होतं. या सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या वाचन प्रवासाच्याही त्यांनी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यातून व्यक्तिमत्व विकास त्यांचं कसं-कसं घडत जातं. एक समाजाकडे बघण्याची दृष्टी ती त्यांना गवसते. स्वतःकडे बघण्याची दृष्टी, आपला अ, कुटुंबाकडे बघण्याची दृष्टी ही सुद्धा त्यांना समजते आणि त्याचबरोबर आपला शैक्षणिक प्रवास हा कशा पद्धतीने पुढे आपण न्यायला हवा आणि 10वी झाली की आपलं शिक्षण संपलं, तर इतकाच हेतू ते मनात ठेवत नाही की 10वी झाल्यानंतर आपण थांबायला हवं, तर नाही. तर त्यांना पुढे शिक्षण घेण्याची आणखी आस लागते आणि तो आपला प्रवास तसाच चालू ठेवतात. कारण त्यांना खरा शिक्षणाचा जो काही हेतू आहे, तो हेतू समजून घ्यायचा असतो. कारण शिक्षणाचा नेमका हेतू म्हणजे केवळ चांगली नोकरी मिळवणं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं एवढंच नाही, तर त्याच्याही पलीकडे शिक्षण काय आहे आणि त्याच्यामुळे आपल्या नेमकं कोणकोणते बदल आपल्यात घडू शकतात, हे त्यांना समजतं. त्याच्यापुढे शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा ते जेव्हा काही कंपन्यांमध्ये, धुळ्यातील केमिकल फॅक्टरीजमध्ये ते काम करतात आणि तिथे सुद्धा ते संघटना कौशल्य शिकतात. संघटना कौशल्य करून युनियन कशा पद्धतीने स्थापित करायला हवे आणि त्या युनियनचे प्रश्न, लोकांचे प्रश्न कशा पद्धतीने मांडले जावेत आणि त्यांचे कंपनीमधील जे काही हक्क आहेत, त्या हक्काची अ, त्यांची मागणी करतात. कंपनीकडून आपली पिळवणूक होऊ नये याची सुद्धा ते दखल घेतात. संघटना कौशल्य उभारून हे सुद्धा त्यांनी अतिशय सविस्तररित्या या पुस्तकात मांडलेलं आहे. आणि त्याचबरोबर वाचन प्रवास हे संघटन कौशल्य त्यांना लहानपणापासून जसं-जसं वाचनातून उमगत गेलेले महात्मा गांधीजी आहेत. तर महात्मा गांधींविषयी अतिशय सुंदररीत्या त्यांनी
लिहिलेलं आहे की गांधींसोबत त्यांचा जो काही प्रवास आहे तो कसा कसा पुढे पुढे गेला. तर प्रत्येक आयुष्यात आलेल्या अडचणीमध्ये की जर महात्मा गांधी ह्या माझ्या ठिकाणी असते, तर महात्मा गांधींनी ह्या परिस्थितीला कशाप्रकारे तोंड दिलं असतं? ह्याच्यातून बाहेर पडण्याचा नेमका कोणता असा मार्ग आहे, जो गांधींनी अ, स्वीकारला असता? तर असा प्रतिप्रश्न ते स्वतःलाच करतात आणि त्या पद्धतीने विचार करून ते पुढे पाऊल टाकतात आणि त्या परिस्थितीतून बाहेर सुटतात आणि त्या अर्थाने खरंच पट्यारा म्हणजेच अ, ह्या कादंबरीचं हे शीर्षक अतिशय त्याला योग्य आणि समर्पक आहे असं वाटतं, की पट्यारा म्हणजे काय? तर खानदेशामध्ये पट्यारा हा शब्द अतिशय निगेटिव्ह नकारार्थक भावनेने उच्चारला जाणारा एक अपशब्द आहे. पण निर्लज्ज, कोडगेपणा असा त्याचा अर्थ होतो. पण हे पट्यारा पण आपल्यामध्ये जे काही आलेलं असतं, ते आपण स्वीकारून आणि त्या आपल्यातली दुर्गुण बाजूला सारून आपण स्वतःची उन्नती ही साधायला हवी. आणि हे पुस्तक वाचून मला थोडक्यात बुद्धांचं जे काही वचन आहे ते "अत्तदीप भव" म्हणजे स्वयंप्रकाशित होणं काय असतं, तर हे पुस्तक वाचून मला जाणवलं. त्यामुळे पठाराचा हा जो काही प्रवास आहे, तो आपण प्रत्येकाने वाचायला हवा आणि वाचल्यानंतरच आपल्याला संघर्ष म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्याकडे बघण्याची जी काही दृष्टी ही कशा पद्धतीने विकसित करायला हवी, याची उत्तरं आपल्याला या पुस्तकात मिळतात आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याचं, लढण्याचं बळ हे आपल्याला मिळतं आणि विशेष करून प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं. कारण शिक्षणाचं महत्त्व ह्या पुस्तकामध्ये खूप सांगितलेलं आहे आणि हा वाचन प्रवास हा नक्कीच तुम्ही या पुस्तकासोबत चालू ठेवा. जर हे पुस्तक तुम्ही वाचलं असेल, तर तुमचा वाचन अभिप्रायसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच जी काही छान-छान पुस्तकं आहे, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तोपर्यंत तुमच्या वाचन प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तोपर्यंत आपण सर्वजण वाचत राहूया, मस्त राहूया आणि आजचा माझा हा एक मुक्त वाचन अभिप्राय तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.